उत्तर मुंबईच्या मागाठाणे मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये महायुतीमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या। आधी वेगळ्या उमेदवारांची नावं ठरवण्यात आली, त्या उमेदवारांना एबी फॉर्मही देण्यात आले आणि ऐनवेळी वॉर्ड क्रमांक 4 मध्ये अपक्ष फॉर्म भरलेल्या पक्षातल्या नाराज उमेदवाराला उमेदवारी अर्ज देण्यात आला। मंगेश पांगेरे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालं होतं। त्यामुळे मंगेश पांगेरे यांनी बंडाची तयारी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। मात्र उमेदवारी भरण्याचे शेवटचे काही तास उरले असताना पक्षातर्फे अचानक मंगेश पांगेरे यांना एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं। या सर्व नाट्यमय घडामोडी कशा घडल्या हे आम्ही जाणून घेतलंय मंगेश पांगेरे यांच्याकडून। पाहूया। 7 ते 8 वर्ष प्रभागासाठी आम्ही लढतोय, प्रभागामध्ये कामं केली आहेत। ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते मला वाटते महिना झाला ते बाहेर पडलेले आहेत आणि अचानक आलेल्या उमेदवारासाठी लोक त्यांना पसंती करतील असं मला वाटत नाही, कारण ना त्यांची प्रभागामध्ये कामं आहेत, ना त्यांनी लोकांसाठी रस्त्यावर उतरून कधी काही आंदोलनं केली आहेत किंवा कोणाची मदत केली असं मला आठवत नाही। त्याच्यामुळे कुठंतरी लोकांचा जो विश्वास आहे शिंदे गटावर किंवा माझ्यावर तो प्रचंड आहे, कारण तेवढ्या लोकांसाठी आम्ही झटलेलो आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही की ठाकरे गटाचा उमेदवाराला लोक पसंती देतील।